नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, खूप दिवसानंतर डी.वाटो युनिव्हर्सिटी संबंधित अपडेट घेऊन आलो आहे। मित्रांनो, डी.वाटो युनिव्हर्सिटीचे फोटोकॉपी आणि रीचेकिंग याची जी फॉर्म फिलिंग डेट आहे ती परत एक्सटेंड झालेली आहे। या ठिकाणी मित्रांनो, नवीन लॉट जो आहे तो सुरू झालेला आहे। विंटर 2023चा जो लॉट आहे तो लॉट 5 आता जो आहे तो नवीन आलेला आहे। सप्लिमेंटरी आणि रेग्युलर दोघी जे सेमिस्टर आहेत त्याचे रीचेकिंग आणि फोटोकॉपीच्या डेट्स वाढल्या आहेत। तर काय आहेत नवीन फॉर्म फिलिंग डेट्स, त्यानंतर आपण महत्त्वाचं बघणार आहोत की एम फार्मसीसाठी फॉर्म फिलिंग डेट्स ज्या आहेत त्या नवीन आलेल्या आहेत, तर ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि थोडक्यात माहिती घेणार आहोत की रीचेकिंग आणि फोटोकॉपीचा फॉर्म नवीन लॉट असल्यामुळे कसा फिल करावा। तर त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, आता फोटोकॉपी आणि रीचेकिंगचे नवीन फॉर्म सुरू झालेले आहेत। ही खूप मोठी खुशखबरी आहे मित्रांनो। नुकताच सप्लिमेंटरीच्या इंजिनिअरिंगच्या E1 सेमिस्टरचा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर झालेला आहे। तर त्यामध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांचे बॅक असतील, तर त्यामुळे त्यांनी रीचेकिंगची डेट एक्सटेंड केलेली आहे आणि एम फार्मसीचे नवीन डेट्स जे आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बनवून राहा। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला हा मेसेज जो आहे हा डी.वाटो बी.टेक यांच्या ऑफिशियल ग्रुपवर आलाच असेल। या ठिकाणी त्यांनी स्पष्ट मेन्शन केले आहे की रिव्हॅल्युएशन अँड फोटोकॉपी लिंक जी आहे ती परत इंजिनिअरिंगसाठी ऑल सेमिस्टरचे स्टुडंट जे आहेत ज्यांचे रिझल्ट लेट डिक्लेअर झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा नव्याने जी लिंक आहे ती रिओपन करण्यात आलेली आहे। तर त्या ठिकाणी तुम्ही जो विंटरचा स्लॉट आहे तो लॉट नंबर 5 जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि हे जे आहेत या ब्रांचेसच्या कोड ज्या आहेत या सुद्धा ज्या आहेत त्या त्यांनी दिलेलेच आहेत। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमचा जो कोड असेल तो कोड तुम्ही यूज करून जो आहे तो फॉर्म भरू शकता। तर हे तर झालं मित्रांनो एम। आता आपण बघणार आहोत मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे एम फार्मसी स्टुडंटसाठी जी रिव्हॅल्युएशनची डेट आहे। तर रिव्हॅल्युएशनची डेट एम फार्मसीला सुद्धा जो लॉट आहे तो 5 जे आहे, त्यानंतर त्यांची जी डेट आहे मित्रांनो, स्टार्टिंग डेट जी आहे ती 7/5/2024 म्हणजे 7 तारखेपासून त्यांचे स्टार्ट होणार आहेत रिव्हॅल्युएशन किंवा फोटोकॉपी आणि 13/5/2024 पर्यंत जे आहे ते तुम्ही फॉर्म जो आहे तो फिल करायचा आहे। तर मित्रांनो, आपण हे तर पाहिलं की फॉर्मची डेट्स काय आहेत। आता आपण बघूयात थोडक्यात की फॉर्म भरताना चेंजेस काय झालेले आहेत। त्यापूर्वी मित्रांनो, जर का तुम्ही आपला फॉर्म भरण्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर फॉर्म भरण्याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपी याची लाईव्ह फॉर्म फिलिंग प्रोसेसच्या थंबनेल फ्लॅश होत असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ जो आहे तो चेक करू शकतात। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी डी.वाटो यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपण आलेलो आहेत। या ठिकाणी आपण फक्त चेंजेस बघणार आहोत मित्रांनो। जर का तुम्हाला फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता, त्यानुसार तुम्ही फॉर्म भरायचे आहे। या ठिकाणी मेन चेंजेस जे झाले आहेत मित्रांनो ते इव्हेंटमध्ये आहेत। तुम्ही इव्हेंट जो आहे तो तुम्ही इव्हेंट सिलेक्ट करायचा आहे विंटरचा। या ठिकाणी इंजिनिअरिंग असो वा फार्मसी एम फार्मसी असो त्या सर्व विद्यार्थ्यांनी आता जो नवीन स्लॉट जो चेक करायचा आहे तो 5 सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी प्रोग्राम कोड वगैरे जे आहे ते सांगितल्याप्रमाणे सिलेक्ट करायचं आहे आणि PRN नंबर टाकून सर्च करायचा आहे। बस एवढाच जो चेंज आहे मित्रांनो तो फॉर्म फिलिंगमध्ये आहे। मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी जे आहेत डेटसुद्धा दिलेले आहेत 7/5/2024 पासून, तर मित्रांनो 13/5/2024 पर्यंत जे आहे ते एक्सटेंड करण्यात आलेले आहे। तर त्या ठिकाणी तुम्ही जो आहे तो फॉर्म फिल करू शकता। तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारची जी इन्फॉर्मेशन आहे अकॉर्डिंग टू डी.वाटो रिलेटेड ती कळाली असेल। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद, थँक्यू सो मच।